कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FM आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण बोर्ली येथील प्रगतशील शेतकरी पिटारी साहेब यांच्याकडून सेंद्रिय शेती ऊस व्यवस्थापन याबद्दल माहिती घेणार आहोत. कशा पद्धतीने त्यांनी सेंद्रिय शेती करत आहेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पिटारी साहेब नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या. माझं नाव भीमराव यशवंत मिठारी, ओके. काम पोस्ट बोर्ली, तालुका पलूस, जिल्हा सांगली. ओके साहेब, आपण शेती व्यवसायात कधीपासून आहात आणि सध्या शेतामध्ये कोणकोणती पिके आहेत? जवळजवळ 1985 पासून शेती करतोय आणि आम्ही म्हणजे 2000 पर्यंत आम्ही विहिरीतच पाणी पाजत होतो. त्यावेळेला काय गहू, ज्वारी, हायब्रीड अशी सोयाबीन अशी पिकं घेत होतो. ओके. पण विहिरीच्या पाण्यावर काय अशी म्हणावीशी पाणी वाटत नव्हते. मग आम्ही नदीचं पाणी हे 2000 साली 2000 सालापासून आम्ही 2010 पर्यंत व्यवस्थित शेती चालू केली. ओके. म्हणजे रासायनिक. त्यानंतर 2010 पासून आम्ही सेंद्रिय शेतीकडे वळलो, नैसर्गिक सेंद्रिय शेती. मग त्याला त्या पद्धतीनं मग ते लागवड कमी केली. मग 2010 पासून पाला कम्प्लीट बंद करून पाला कुट्टी करणे, पाला कुट्टी करून नांगरट करणे, सरी सोडणे आणि 4.5 फुटी सरी सोडायला चालू केलं त्यापासून. ओके. त्यापासून मग 86-032 लावला 10 वर्षे आणि आता ह्या 4 वर्षात आम्ही 10,001 लावतोय. बर साहेब, तुम्ही 85 सालापासून शेती करताय. हो. पूर्वी रासायनिक शेती चालायची, आता तुम्ही पूर्णपणे रासायनिक शेती बंद केलेली आहे, सेंद्रिय शेतीकडे वळलेला आहात. पूर्वीची पिकं तुम्ही बघितलं तर आता जर बघितलं तर बागायत पिकं जास्त असतात आणि पूर्वी थोडंसं बागायत पिकं कमी होती. त्यावेळेचा शेती आणि आताच्या शेतीमध्ये फरक कसा वाटतोय आपणास? त्यावेळेला म्हणजे कसं आम्ही नदीचं पाणी आणलं 2000 साली. ओके. त्याच्या अगोदर विहिरीचं पाणी क्षार जास्त होतं, खारट होतं. बर. आणि रानाला मीठ फुटल्यासारखं व्हायचं. आणि फक्त त्यामुळे गहू, हायब्रीड गहू चांगलं यायचं, ज्वारी चांगली यायची, ऊस काय वाटत नव्हता. डिझेल म्हणजे सोयाबीन, हरभरा वाटत नव्हता. ओके. एकदल पीक चांगलं यायचं फक्त त्यावेळेला. बरोबर. त्यानंतर 2000 सालापासून नदीचं पाणी आणल्यापासून आम्ही चालू केलं. त्यावेळेला ऊस तरी पण बऱ्यापैकी 60 टन 70 टन अवरेज पडायला लागलं. आम्ही पुन्हा त्यावेळेला 5 एकर माझं पुन्हा शेत असल्यामुळे संपूर्ण मी ठिबक केलं 2010 ला. ठिबक केल्यानंतर मला एकरी 10 टनानं उत्पन्न वाढलं. ओके. त्यानंतर आता आम्ही या 5 वर्षात म्हणजे 2000 जवळजवळ 21-22 पासून नैसर्गिक शेतीकडे वळलोय. आणि मग 8 साली आम्ही बंद करून 10,001 चालू केलंय. म्हणजे सुरू चालू केलाय. सुरू मध्ये डिसेंबर जानेवारी मध्ये लागण करतोय आम्ही. 8 साली पूर्णपणे बंद केलं? पूर्णपणे बंद केला. सुरुवातीला 2 वर्ष आम्ही काय केलं, 50% केलं रासायनिक, नैसर्गिक 50%. आणि त्यानंतर आता आम्ही कम्प्लीटच रासायनिक बंद करून सेंद्रिय शेतीकडे वळलोय. साहेब, आपलं क्षेत्र किती आहे आणि सध्या शेतात आता सध्या कोणकोणती पिके आहेत? माझं आता सध्या क्षेत्र 5 एकर आहे आणि आता गेल्या वर्षापासून संपूर्ण माझा 10,001 5 एकर ऊस आहे. त्याच्या अगोदर सोयाबीन, हरभरा, गहू अशी पिकं घेत होतो. ओके. 10,001 ही व्हरायटी लावलेली आहे? 10,001 लावलेली आहे. बऱ्याच शेतकरी जर बघितलं तर ऊस व्हरायटीमध्ये 86-032 जास्त दिसून येते. आता तुमच्याकडे तुम्ही 10,001 नवीन जात म्हणजे व्हरायटी लावलेली आहे. काय कसा फरक जाणवतो दोन्ही मध्ये आणि कोणता उतारायला जास्त आहे? उतारा 86-032 जास्त आहे, पण ती रासायनिक त्याला जोड लागत्या. आणि ह्याला कसं हे जीवामृत, गांडूळ खत, पुन्हा वर्मी कंपोस्ट. माझ्याकडे एक म्हैस आणि एक गाय आहे. म्हणजे 2 टेलर खत माझं निघतंय. जवळजवळ 8 टन खत निघते माझं वर्षाला. त्याच्यात मी असिटोबॅक्टर, PSP, ट्रायकोडर्मा हे वापरून ते खत असं वर काढून त्याच्यावर असे प्रक्रिया करतोय मी
आणि त्यानंतर 200 लिटर पाणी करून त्याच्यावर ट्रायकोडर्मा टाकला. त्यानंतर आम्ही 2 महिन्यानं पाहिलं तर ते गांडूळ तयार होते त्यात. ते नंतर आम्ही पोती भरतोय आणि मग त्या ऊसाच्या ह्याच्यावर सरीवर टाक आणि त्यानंतर छोटीशी भरणी करतोय. परत नंतर त्याच्यात जीवामृत ठिबक माझं आता सगळं ठिबक आहे. मग जीवामृत मी सगळं वस्त्रगाळ करून एकरी 200 लिटर याप्रमाणे महिन्यातून एकदा सोडतोय. आणि त्यानंतर हे असं गांडूळ खत, पुन्हा वर्मी कंपोस्ट खत, पुन्हा गांडूळ खताचं आळवणी वर्मी वॉशची, गांडूळ खतापासून जी वर्मी वॉश निघतंय त्याची आळवणी करतोय, फवारणी करतोय. पुन्हा दशपर्णी अर्क तयार करतोय आम्ही. दशपर्णी अर्क म्हणजे 10 झाडांचा, लिंबाचा, शेवग्याचा, पुन्हा रुईचा, असे घनेरीचा, असं सगळ्यांचे पालं गोळा करून 2-2 किलो पाला असं करून 100 लिटर पाणी तयार करून जवळजवळ 21 दिवसानंतर त्याचं आम्ही एका पंपाला 100 लिटर प्रमाणे दशपर्णी अर्क फवारते उसावर. त्यापासून आम्हाला खोडकिडा म्हणा, मवा, तुडतुडे असे काही येत नाही. निमार्क असल्यामुळे त्यात कसा फरक वाटतो? आता तुम्ही सांगितला दशपर्णी अर्क असू द्या, निम असू द्या, टनेज कमी आहे. म्हणजे आता आम्ही लागण केली सुरुवातीला गुंठा टन अवरेज पडलं, म्हणजे 40 टन पडलं एकरी. म्हणजे लागणीला 10,001. आता खोडव्याला 1.25 टन पडलं गेल्या वर्षी. खोडव्याला वाढलं. कारखाना रेफर करतो का 10,001? कारण कारखाना बघितलं तर म्हणजे 86-032 सर्किट जास्त प्रमाण आहे. 10,001 व्हरायटीच्या बाबतीत कारखाना रेफर करतो का, नेतो का ऊस लगेच? असं आहे की आम्हाला त्यांनी ठिबक वगैरे व्यवस्थित सगळं बघून त्यांनी आम्ही पालं ठेवतोय, म्हणजे पाला कुट्टी करतोय, हे सगळं नोंद असते आमच्या कारखान्यात. तर त्यांनी आम्हाला 11व्या महिन्यात तोड देतात 10,001. 86-032 ला जे काही घालावं लागतं आणि 10,001 ला जे काही, त्यात फरक कशा पद्धतीने आहे? म्हणजे काय का तो व्यवस्थापन सेमच आहे? 032 ला घातल्याशिवाय ऊस निघत नाही. 032 70 टन मला एकरी निघाला अडसाली, लागण आणि खोडवा निघाला 50 टन. कधी ही रासायनिक खताचा. तर आता ह्यात कसं झालं, लागण निघाली माझी 1 टनानं, म्हणजे 40 टनानं, खोडवं निघाली 50 टनानं. तुला 10,001. 10,001 टन, बरोबर. मग सुरुवातीला 10,001 ज्यावेळेला तुम्ही सुरूची लागण केली त्यावेळेला लावण्या अगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतला? पाला कुट्टी केला अगोदर, पुन्हा रोटर मारला आणि ती नांगरून तापट टाकलं 2 महिने. बरोबर. पुन्हा ताग, संपूर्ण ताग केला. ताग करून त्यानंतर तो ताग मुजवला डिसेंबर मध्ये. आणि जानेवारीत स्वतः रोप तयार करून ते कारखान्याकडनं प्रमाणित बियाणं आणून 10,001चं नर्सरी तयार केली स्वतः. आणि ते डोळ्याची नर्सरी करून स्वतःची लागण केली. आता तुम्ही म्हणालात की स्वतः नर्सरी तयार केली. पूर्वी जर बघितलं तर आपण कांडी लागवडच करायचो. हो, कांडी. 86 रुपयाची कायम कांडी 1 डोळा लागण करत होतो. बरं, मग तुम्ही आता 10,001 ची स्वतः तुम्ही नर्सरी तयार केली? हो, आणि 1.5 फुटावर लागण केली. 4.5 फुटमध्ये 1.5 फुटावर लागण केली. बरं, मग मला सांगा की कांडी लागवड 10,001 ची केली असते तर व्यवस्थित होतं का नाही? कांडी थोडी आम्ही पाहिली करून, पण म्हणजे कसं टेम्परेचर वाढते ना जानेवारी पासून. त्या टेम्परेचरला झर काढत नाही 10,001 ची कांडी. जसं रोप झर काढतंय किंवा आमचं ठिबकला रिस्पॉन्स देतंय, गांडूळ पाणी, आळवणी, त्याला कसं देतंय तसं ते देत नाही. आणि आम्ही जास्तीत जास्त हुमिक ऍसिड स्वतः घरी तयार करतो. हुमिक ऍसिड म्हणजे तुमचं शेणीपासून 10 शेणी, 1 किलो दही, त्यात 1 किलो गुळ घालून 8 दिवस करून ठेवायचं आणि त्यानंतर पाणी काढून आळवणी देतो आम्ही. बरं, लावल्यानंतर कशा कशा आळवणी घेताय म्हणालात? गांडूळ, वर्मी वॉश, परत तुमचं हे आता हुमिक ऍसिड तयार करून, जीवामृत हे सोडतो आणि गांडूळ, वर्मी वॉश ची फवारणी पण करतो आणि दशपर्णी अर्क फवारणी करतो. बरं, मीटर साहेब, लावल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचं व्यवस्थापन आहे. 10,001 ला पाण्याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करून घेताय? 10,001 ला आम्ही जवळजवळ 8व्या दिवशी पाणी म्हणजे ठिबकनं चालू करतो. प्रत्येक एकऱ्याला आम्ही हॉल तयार केलेत 20-20 गुंठ्याचे. त्याला आम्ही जसं आता आमच्या सौर ऊर्जेवर 3 ची मोटर आहे माझी. मग ती एका प्लॉटला 20 गुंठ्याला एका वेळेला मी चालू करतो. पूर्वी जर बघितलं तर पाट पाण्यानं बऱ्यापैकी पाणी दिलं जायचं. हो,
आता बऱ्यापैकी ठिबकनं पाणी दिलं जातं. हो. ठिबकचा आणि पूर्वी पाटपाण्याचा कसा फरक वाटतोय आणि ठिबकचा फायदा कसा होतोय? ठिबकमुळं तण तण उगवून येत नाही. बर. ठिबकमुळं जिथं ऊसाच्या बुडक्यातच ते ठिबकच्या नळी असत्या हं. तिथं तेवढ्यापुरतीच वल होत्या आणि इतर ठिकाणी 2 फुटात वल राहत नाही. तिथं जर असं साधारण भडोळे पडलेला सारखं असते बर. रान. ओके. तण वाढत नाहीत. आणि आणि पालकपट्टी केल्यामुळं हं. तणाव जवळजवळ 25-30% तणावर परिणाम होतोय. आणि पाण्याला पण रान जास्त लवकर येत नाही. लावल्यानंतर साहेब पाण्याचं अंतर किती दिवसानं देत होता तुम्ही? का ठिबक आहे का असं म्हणजे काही शेतकरी बघितलं तर रोज 2 तास किंवा 2 दिवसातनं 1-3 तास असं शेड्यूल असते. तुमचं शेड्यूल कसं होतं पाण्याचं? आमचं कसं आहे, आम्ही माझ्या 10 माझे वाल आहेत, 10 वाल. 5 एकरचे. 5 एकर क्षेत्र एकदम असल्यानंतर खोडवान लागन तर मी 10 दिवसाला मी ठिबक चालू करतोय. 10 दिवसाला पाणी देतोय मी. काळं रान असल्यामुळं मुरमाचं काय वाण नाही, तरी असं एक अंगी रान आहे, असं उतार आहे. त्यामुळं 10 दिवसाला आम्ही ठिबक चालू करतोय. सर्वच प्रकारचे रान. आता रानामध्ये जर म्हणाला तुमची जमीन काळी आहे, काही जमीन घ्यारू असते, काही जमीन लालसर असते, काही मुरमाड जमीन असते. सर्व प्रकारच्या व्हरायटी देऊ शकतं का? 10,000 एक इथे की सगळीकडे इथे. आता अंकोलोपाला तसे 2-3 ठिकाणी जमिनी आहे, त्यांचा बी रिपोर्ट चांगला आहे. आता इथं आमच्यात कॅनालच्या वर मुरुमाड जमीन आहे, तिथं सुद्धा आमच्यात कोरे आमचे पाहुणे आहेत, ते सुद्धा त्यांना 1.25 टनाचा अवरेज पडले. बरं. आणि लावल्यानंतर मर होण्याची परिस्थिती काय असते? किती रोपं जाऊ शकतात? म्हणजे मर काही परिस्थिती झाली का? झाली. ह्याला मर नाही, ह्याला कानीचा प्रकार आहे. ह्याला 10,001 मध्ये कानी आहे, कानी. बर. म्हणजे कानी तेवढी गड्ड काढून टाकलं म्हणजे मग ह्याला दुसरा काय रोग नाही. काय कानी म्हणजे काय असतं ते? कानी म्हणजे पूर्वी 740 ऊस होता, त्याच्यात असा कानीचा एक प्रकार असायचा. त्यात थोड्या प्रमाणात असायची. म्हणजे असं ते खाल्लं असं सरळ बांबूगत तुमचं भोस आहे की नाही, गवताचं भोस. ओके. ते गवतासारखं वर येतंय आणि त्याला वर थोडा असा काळा पडतोय. ते लवकर काढून टाकलं की पुन्हा काय त्याचा प्रसार होऊ शकत नाही. बरोबर. साहेब, कोणतंही पीक असलं तर आपण पाणी देतो, त्यानंतर तण येतं. तणासाठी तुम्ही काय कसं म्हणजे वापर करताय? स्थानिक मजुरानं काढताय का तणनाशक? काय वापर करताय तुम्ही तण नियंत्रणासाठी? आम्ही काय करतोय, पहिली सगळी संपूर्ण फवारणी देतो, खुरपणी करतो. म्हणजे ते एक लागण झाल्यानंतर महिन्याभरात आम्ही सगळी लागण गड्याकडनं भांगलून घेतो, बायकाकडनं गड्याकडनं. ओके. त्यानंतर 1.5-2 महिन्यात बाळभरणी करतो. बाळभरणीच्या वेळा गांडूळ खत, पेंड, 2-3 प्रकारच्या पेंडी आहेत, त्यात पेंडी त्यात मिक्स करून गांडूळ खतात ते टाकतो. आणि कारखान्याचं कंपोस्ट, कारखान्याची राख मिळते, बाळभरणीच्या वेळा पुढे टाकतो. त्याच्यानंतर बाळभरणी करतो 1.5-2 महिने झाल्यानंतर. 3.5 महिने झाले की आम्ही मोठी भरणी करतो. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला वर्मी कंपोस्ट तयार केलेला आहे ते त्यात घालून काय असतील आपली पेंड, करंजी पेंड वगैरे असते त्यात मिक्स करून ती सोडतो त्यात आणि मोठी भरणी करून घेतो. ओके. करंजीचा काय फायदा होतो? करंजी पेंडमुळं कीड मुंगी असं काहीतरी होत नाही त्यात. हा, म्हणजे पेंडाचा फायदा होतो. त्यामुळं तुमचे ते हुमणीचा प्रकार, आमच्या काय राहणार हुमणी होतच नाही, पण हुमणीचा आमच्यात काय प्रकार नाही. कुठं झाली तरी तेवढं याच्यामुळं पेंडीमुळं तेवढं मरून जाते. बर. आता ऊसाचं शेड्यूल तुम्ही सुरूची लागण करताय, अडसाली लागण 10,001 येत नाही का? काय प्रॉब्लेम होतो का त्याला अडसाली लागणीमध्ये? येते की, याला काय पण प्रॉब्लेम नाही, येते. आपण परवडत नाही आपल्या शेतकऱ्याला. काय तोटा होतो त्याचा? कसं आहे, थोडा आला की त्याचं जरा वजन पुन्हा कमी येते. 13 महिने झाल्यानंतर, 12-13 महिने झाल्यानंतर, 12 महिन्याच्या आत ऊस गेला पाहिजे. 13 महिना लागला की त्याचं तुरा यायला चालू होतो. त्याच्यानंतर तुरा आला की त्याचं ती पोकळी वाढते. पोकळी वाढली की वजन कमी येते. बरोबर. म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर सुरूची लागण ही 10,001 ला परवडते. योग्य आहे. बरं, लागणीला साहेब चांगल्या पद्धतीने उतारा मिळतो. खोडव्याचा रिझल्ट कसा आहे 10,001 चा? लागणीला कमी, खोडव्याला 1.25. लागणीला गुंठा टन पडला आम्हाला, 40 टन पडलं आणि खोडव्याला 50 टन पडलं अवरेज. बरं, म्हणजे खोडवा वाढला. आता नेडवं ठेवलंय मी, तर नेडव्याचं पुढच्या तुम्हाला सांगू शकतोय मी. खोडव्याचं म्हणजे कसं, खोडवा वाढण्यासाठी काय नवीन काय केला का खोडवा वाढला? काय नैसर्गिक आहे का कसा आहे? खोडवा वाढला म्हणजे आमचं जिथं तुटाळ झालेलं होतं
तिथं आम्ही रोपत आष्ट्यातनं रोपच आणून तेवढी एक 1000-1500 रोपं सांधून घेतली. बर सांधून घेऊन त्याला ठिबक असल्यामुळे ती जगली. असं पाण्यानं रोपं जगू शकत नाहीत जानेवारी फेब्रुवारी नंतर. आमचं ठिबक असल्यामुळं ते 8व्या-9व्या दिवशी पाणी मिळते त्यामुळे ते रोपं जगते दिन त्यामुळे ते टनेज वाढते. बर आता 1.25 टन लागणीला पडले खोडव्याला 40 टन लागण खोडव 50 टन. आता हे निदान 55 टन तर आम्ही नेडव्याला घेणार. निडव्याला 55 टनाचं तुमचं उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट आहे. सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे बरेच शेतकरी जास्त टनेज मिळण्यासाठी किंवा जास्त ॲव्हरेज आणि ऊस लवकरात लवकर कारखान्याला जावा म्हणून रासायनिक खतं वापरतात. पण आपण 10,001 व्हरायटी निवडलेली आहे आणि सेंद्रिय शेती करताय. होय. तुम्ही इतर शेतकऱ्यांना तुमचा अनुभव म्हणून काय सांगाल आणि आपण समाधानी आहात का? आज सध्या खताचे दर गगनाला भिडलेत आणि गडी 400, 300, 400 रुपये हजेरी झाल्या. गाडी 4 तास माणूस काम करतोय. ताशी 100 रुपये माणूस घेतोय पण त्या मनानं काम करत नाही. बरोबर. इथं शेतकऱ्याला खर्च वाढतोय. गडी रासायनिक खते आणि भागलणीचा खर्च म्हणून याच्यासाठी पाला कुट्टी करणे, जीवामृत घालणे, वर्मी वास घालणे, गांडूळ खत घालणे, वर्मी कंपोस्ट तयार करणे. एक टेलर जर शेणखत तयार केलं तर 10 टेलरची ताकद त्याला आपण वर्मी कंपोस्ट तयार केल्यानंतर मिळते. त्यामुळे रासायनिक नादाला लागता सेंद्रिय शेतीकडे वळावे. आणि खर्चात बचत होत्या. त्यामुळे आता जवळजवळ 50-40 हजार रुपये 30-30 हजार रुपये एकरी तरी सर्वसाधारण माणूस खत घालतायच का नाही एकरा. होय होय. तर एकंदरीत तुम्ही याच्यामध्ये समाधानी आहात का? हो आम्ही समाधानी आहे. तर शेतकरी बंधूंनो, हे होते बुर्ली येथील प्रगतशील शेतकरी मिटारी साहेब, ज्यांच्याकडून आपण 10,001 ऊस व्यवस्थापन आणि सेंद्रिय शेती याबद्दल इत्यंभूत माहिती घेतली. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 95 038 61 961. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथं थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार 90.4 Green FM. Suno Green Raho Evergreen.